नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर कसे आहात सर्व? खुश आहात ना? तर आम्ही पण खूप खुश। तर चला आजच्या व्हिडिओला मी केलेली आहे सुरुवात। तर आज आहे आषाढी एकादश। तर आज छोटी एकादश आहे। तर मोठी जी एकादश असते आषाढी, तर तिथं पंढरपूरची यात्रा भरते, विठ्ठलाची यात्रा भरते। आणि ही छोटी जी एकादश असते, तर या एकादशीला नेवाशेला ज्ञानेश्वर माऊलींना लोक दर्शनाला जातात। तर इथून छोट्या छोट्या दिंड्या जात असतात खेडेगावामधून। तर मागच्या वर्षी मीही गेले होते दिंडीला, पण यावर्षी सगळंच काही बारगळलंय माझं काम। मोठ्या दिंडीत पण गेले नाही, छोट्या दिंडीत पण गेले नाही, आणि सगळंच काही काम बारगळलंय। तर चला असू द्या, सगळे दिवस सारखे नसतात, तर काही असे काही तसे दिवस आपल्या आयुष्यात असतात। तर तरीही आपण खुश राहायचं। तर आज आहे छोटी एकादश। तर ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी नेवाशाला लिहिलेली आहे एका खांबाला टिकून। तर त्या खांबाला पैस खांब असे म्हणतात। तर माऊली जेव्हा विचार करतात की आपल्याला लिहायचंय बुवा, ज्ञानेश्वरी लिहायची, तर त्यांना लिखाणाला कुणी सापडाना। तर माणूस म्हणजे कोणाकडून आपण ही लिहून घ्यायची ज्ञानेश्वरी। तर सच्चिदानंद बाबा होते, तर त्यांचं प्रेत चाललेलं होतं। तर ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची होती। तर त्यांनी ती प्रेत यात्रा थांबवली आणि सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं। जिवंत केल्यावर ते उठून बसले तिरडीवर। तर त्यांनी सगळ्यात अगोदर माऊलींचं दर्शन घेतलं आणि आज्ञा विचारली, माऊलींची काय आज्ञा आहे माझ्यासाठी। तर माऊलींनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपल्याला ग्रंथ पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही आता हे ग्रंथ लिहिणार आहात। सच्चिदानंद बाबा, तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करणार आहात, लिहिणार आहात। आणि माऊलींनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली। आणि अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचं पूर्ण लिखाण सच्चिदानंद बाबांनी केलं आणि माऊलींनी हे सांगितलं। तर भरपूर म्हणजे गीताच आहे, ती संक्षिप्त रूपात गीता आहे, भगवद्गीता। माऊलींनी आपल्याला एकदम सोप्या शब्दात गीता सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये। आणि आज भरपूर असे लोक माऊलींच्या दर्शनाला जात असतात, आणि आज माझं काही जाणं झालं नाही। तर सकाळी आता 10 वाजलेले आहेत, देवपूजा झाली माझी, तर केलेला आहे व्लॉग सुरू। तर चला म्हटलं थोडंसं आपल्या मैत्रिणींबरोबर थोड्याशा गप्पा मारावं। आणि आज आमच्या घरामध्ये येणार आहे एक नवीन पाहुणा। तर त्या पाहुण्याची आम्ही खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होतो। तर आमच्या घरामध्ये येणार आहे एक मोठा टीव्ही। तर खूप दिवसाची प्रतीक्षा होती आम्हाला, कारण आता 12 वर्ष झाले मला इथं राहायला आलेला, पण आमच्याकडं छोटाच टीव्ही होता, कारण तो पण वडिलांनी मला घेतलेला होता आणि चांगला म्हणजे छान होता तो पण टीव्ही। तर त्यावेळी LED टीव्हीला खूप पैसे लागायचे, छोट्या टीव्हीला पण। तर आता किमती पण स्वस्त झालेल्या आहेत, आणि तर आता ऑनलाईन बुक केलेलं आहे आणि आज येणार आहे आमच्या घरी टीव्ही। तर चला आता आपण पूजा बिजा करू टीव्हीची। आणि मग खूप दिवसाचं पोरांचं पण चाललं होतं आपल्याला, पप्पा मोठा टीव्ही घ्या, पण आता त्याला योग आले आणि मोठा टीव्ही आमच्या घरामध्ये येणार आहे। आणि आज आहे एकादशी, तर एकादशी धरलेली आहे। तर आता फराळाचं करते। आणि मग तर आज एकादशीच्या फराळाला साबुदाण्याची खिचडी खायची नव्हती, तर त्यासाठी हे फराळ बनवलेलं होतं, शेंगदाणे आणि बटाटे घालून, आणि काकडी आणि पपई कापून घेतलेली होती। तर हेच फराळ आज मला करायचं होतं। आणि इथं टीव्हीवाला आलेलं होतं टीव्ही लावायला, तर त्यांनी टीव्ही व्यवस्थित असा लावून दिला आपल्या टीव्ही युनिटच्या वर। आणि नंतर आता इथं चाललेली आहे आमची गडबड। तर नवीन आलेल्या टीव्हीची पूजा करायची आहे।
तर आता त्यासाठी चाललेली होती आमची सेटिंग टीव्हीवर. तर गणपती बाप्पाचं फोटो लावायचा होता आणि गणपती बाप्पाची पूजा आम्हाला टीव्हीमध्ये करायची होती. तर अशा पद्धतीने हा नवीन पाहुणा आमच्या घरी आलेला आहे आज आणि खूप छान असं वाटलंय. आता आपल्या चॅनलचे व्हिडिओ यामध्ये आपल्याला पाहता येणार आहेत. तर आपण आपल्या टीव्हीमध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलेलं आहे आणि टीव्हीचंही पूजा केलेली आहे. तर अशा पद्धतीने नवीन नवीन काही वस्तू आपल्या घरामध्ये आल्यावर खूप असा आनंद वाटतो. तर आमच्या या आनंदात तुम्हीही सहभागी आहात. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.